हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल. आज मी चालले आहे श्रीगोंदा या ठिकाणी. मला एक ब्राईड आहे आणि आम्हाला जाताना रस्त्याने खूप द्राक्षाची बागं लागलेली आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी खूपच द्राक्षे आहेत या ठिकाणी. आणि आम्ही आता ब्राईडच्या घरी आलेलो आहे आणि ब्राईडला दुसरी साडी वेअर करायची नव्हती. त्यावेळेस त्यांनी हळदीचा मेकअप असल्यामुळं पूर्ण प्रॉपर जो हळदीसाठी जो ड्रेस घेतलेला होता तो त्यांनी वेअर केलेला आहे. आणि आता मी जस्ट मेकअप हा स्टार्ट केलेला आहे. तर चला तर बघूया कसा मेकअप. ब्राईडच्या चेहऱ्यावर थोडे पिंपलचे डाग वगैरे आहे, तर ते आपण पूर्णपणे मेकअपमध्ये पूर्णपणे कवर करून घेणार आहे. मेकअप करताना सर्वप्रथम मी क्लिन्झिंग करून घेतलेलं आहे. त्यानंतर माझ्याकडे फिक्सी ग्लोचा टोनर आहे, त्याने मी व्यवस्थित टॅपिंग करत आहे. आपण स्किन ही पूर्णपणे मेकअपसाठी प्रिपेअर करून घेतली पाहिजे. आणि ज्यावेळेस आपण मेकअप करतो त्यावेळेस आपल्याला एक थोडंसं थंड ठिकाणी आपण मेकअप केलं पाहिजे. फॅन किंवा AC वगैरे अशा ठिकाणी आपण मेकअप केला पाहिजे. माझ्या स्किनचे जे डार्क स्पॉट होते त्यासाठी मी शेफ्रिलच्या पॅलेटमधला जो डार्क कलर आहे तर तो फर्स्ट टाईम मी यूज केलेला आहे. आणि त्याने जे पिंपलचे डाग वगैरे आहे तर ते मी ते कवर करत आहे. आपण टाटचं कन्सिलर पण यूज करतो, पण त्या अगोदर आपण जर शेफ्रिलच्या पॅलेटमधल्या जर डार्क कलरने जर ते कवर केले तर त्याचं कवरेज खूप छान होतं. ॲक्च्युली मी मेकअप करताना याप्रमाणे मेकअप करते की ते जेणेकरून लॉंग लास्टिक हा मेकअप टिकला पाहिजे, त्यात काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मग मी यानंतर मी टाटचं कन्सिलर मीडियम टोनचं यूज करणार आहे. माझ्याकडे मीडियम कलरचं कन्सिलर आहे, तर ते मी आता यूज करत आहे. तुम्ही पाहू शकता ज्यावेळेस मी शेफ्रिलच्या पॅलेटमधला डार्क शेड लावला आणि त्यावर ते टाटचं कन्सिलर लावलं ते एकदम मॅच झालेलं आहे स्किनमध्ये. डायरेक्ट जर मी कन्सिलर लावलं तर ते एकदम व्हाईट दिसतं, पण असं न होता मी पहिलं जे करून घेतलेलं आहे तर ते खूपच छान स्किनमध्ये मर्ज झालेलं आहे. आणि व्यवस्थित प्रकारे मी टॅपिंग करत आहे. टॅपिंग हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि ज्यावेळेस आपण मेकअप करतो त्यावेळेस क्लायंटला विचारलं पाहिजे ना आपण की तुम्हाला घाम येतो का, किंवा तुमची स्किन कशी आहे. थोडंसं आपल्याला समजतं, पण तरीही आपण ते थोडंसं विचारून घेतलं पाहिजे. आता मी ते बघा व्यवस्थितप्रमाणे ते टॅपिंग केलेलं आहे. आता कुठेही स्पॉट वगैरे दिसत नाही चेहऱ्यावर. बघा तुम्ही पाहू शकता एकदम सुंदरपणे इव्हन टोन झालेला आहे स्किनचा. यानंतर माझ्या क्लायंटची स्किन थोडी कॉम्बिनेशन स्किन म्हणजे कसे थोडासा घाम येतो किंवा मग कुठे स्किनवर थोडासा घाम येतो. त्यासाठी मी मिक्स स्किनचं फाउंडेशन यूज करणार आहे. म्हणजे कुठल्या एकच ब्रँड यूज न करता मी 2 ब्रँडचं कन्सिलर घेतलेलं आहे. मी नार्स आणि हुडाचं मिक्स केलेलं आहे. मी नार्सचं थोडंसं फाउंडेशन टाकलेलं आहे की आता उन्हाळा आहे त्यामुळे मी थोडंसं फाउंडेशन टाकलेलं आहे. आणि हुडा हा जास्त प्रमाणात यूज केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये ड्युराजेलचे 2 ड्रॉप्स हे टाकलेले आहे. आणि ते व्यवस्थितप्रमाणे मिक्स करून पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थित कवर करून घेतलेले आहे. आपण हे पहिले थोडंसं लावले, खूप जास्त प्रमाणात फाउंडेशन यूज न करता थोड्या प्रमाणात फाउंडेशन आपण यूज करायचे. आपण जर जास्त प्रमाणात जर फाउंडेशन लावलं तर स्किन ही पॅची दिसते. आणि थोडं व्यवस्थित प्रमाणे आपण ते टॅपिंग करून घ्यायचं. पूर्णपणे स्किन ही इव्हन टोन झालं पाहिजे. या आपण ब्लेंडिंग सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. मेकअप करताना सगळ्यात जास्त महत्त्वाचा भाग असतो हा ब्लेंडिंगचा. ब्लेंडिंग एकदम सॉफ्ट हाताने झालं पाहिजे, जेणेकरून कुठल्याही स्किनमध्ये ते असं पॅच दिसता कामा नये. ब्लेंडिंगला सगळ्यात जास्त महत्त्व आपण दिलं पाहिजे मेकअपमध्ये. ज्यावेळेस आपण आपल्याला मेकअप लॉंग लास्टिंग टिकवायचा असेल किंवा मग पॅची वगैरे नसेल तर ब्लेंडिंग एकदम सॉफ्ट पद्धतीने आपण ब्लेंडिंग करायचं स्किनवर. ब्लेंडिंग चांगलं झालं तर मेकअपला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तुम्ही पाहू शकता मी एकदम व्यवस्थितप्रमाणे ब्लेंडिंग करत आहे. कुठल्याही प्रकारची गडबड करायची नाही. मेकअपचा बेस जर चांगला झालेला असेल तर मेकअपला कधीही प्रॉब्लेम येत नाही. हे बघा मी एकदम सॉफ्ट प्रमाणे ब्लेंडिंग करत आहे आणि जेणेकरून मेकअपचा हा लॉंग लास्टिंग हा झाला पाहिजे.
आता पूर्णपणे माझी स्किन ही इव्हन टोन झालेली आहे. मी मेकअप करताना कधीही एकदम व्हाईट कधीच मेकअप करत नाही, जेणेकरून जो ब्राईडचं स्किन असतं की स्किन टोन आहे त्याच्या उपर जात नाही मी. तो जो स्किन टोन आहे त्याप्रमाणे मी फाउंडेशन मिक्स करते आणि त्याचप्रमाणे मी मेकअप करते, जेणेकरून असा खूप एकदम व्हाईटिश मेकअप दिसला नाही, पण एकदम नॅचरल लुक दिसलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळेस आपण मेकअप करतो, आपण जे प्रोडक्ट्स इंटरनॅशनल यूज करतो, जे प्रोडक्ट्स आपण यूज करतो ज्याच्यावर म्हणजे जे इंटरनॅशनल प्रोडक्ट्स असतात, ज्यावेळेस आपण लाईटमध्ये जातो ते खूप ग्लो करतात. त्याच्यामुळं आपल्याला जास्त हाय कव्हरेज म्हणजे एकदम व्हाईट करायची गरज नाही, जे एकदम नॅचरल टोन आपण करायचा आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर माझा मेकअपचा बेस झालेला आहे आणि माझी क्लायंट खूप खुश आहे. ज्यावेळेस तिने पाहिलं की मेकअपचा बेस कसा झाला, तिने मला अगोदरच सांगितलं होतं की ताई मला खूप व्हाईट मेकअप नको आहे, एकदम नॅचरल लुक हवा आहे. आणि मी त्यानंतर लॉरा मर्सीचं पावडरने फिक्स केलेलं आहे आणि आता मी फेस कटिंग करत आहे. मी फेस कटिंग करताना मी शेफरिलच्या पॅलेटमधला डार्क कलर घेतलेला आहे आणि मला जेवढ्या प्रमाणात फेस कट करायचा आहे त्या संपूर्ण ठिकाणी मी ते डार्क सर्कल केलेले आहे. डार्क सर्कल असेल किंवा काही असं स्किनवर, तर मला ज्याप्रमाणे जिथं असं वाटतं की इथं मला संपूर्ण फेस कट मी सुरुवातीला करून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात मला थोडंसं असं वाटलं की नस थोडंसं शार्प करायचं आहे. ज्या पद्धतीने मला पाहिजे त्या ठिकाणी मी जिथे मला कुठला स्किनचा टोन हा वाढवायचा आहे तिथं मी व्हाईट शेड यूज केलेला आहे आणि जिथं मला स्किन कमी करायची आहे तिथे मी ब्लॅक शेड हा यूज केलेला आहे. आणि एकदम व्यवस्थितप्रमाणे जे आपण शेड वापरतो ते पूर्णपणे स्किनमध्ये मॅच करून घ्यायचे. एकदम व्यवस्थित ब्लेंडिंग हे आपण केलं पाहिजे. ज्यावेळेस आपण मेकअप करतो त्यावेळेस ब्लेंडिंगला हा सर्वात जास्त महत्त्व दिले पाहिजे ना आपण. आणि आता माझं हे पूर्णपणे फेस कटिंग मी केलेलं आहे आणि ब्लेंडिंग हे व्यवस्थितप्रमाणे मी ब्लेंडिंग करत आहे. आणि माझी क्लायंट खूप खुश आहे की आता जे काही तिने ते मेकअप पाहिला तर तिला तो खूप आवडलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूप सुंदर ब्लेंडिंग झालेलं आहे माझं. आणि यानंतर मी थोडंसं असं फॅनखाली किंवा AC जिथे असेल तिथं ते आम्ही मेकअप करतो, तर त्यावेळेस थोडंसं मेकअप हा थोडासा स्टेबल झाला पाहिजे आणि त्यानंतर तो आपण फिक्स करायचा आहे. ब्लेंडिंग व्यवस्थित करणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण फेस कट करतो ना त्यावेळेस आपण स्वतः चेक केलं पाहिजे आपण फेस कट हा दोन्ही साईडनी सेम झालेला आहे की नाही, आपण हा व्यवस्थितपणे चेक केला पाहिजे नेहमी. कारण काय होतं कधी कधी आपण फेस कट करताना कधी कमी जास्त आपल्याकडनं फेस कट होतो, तर तो चेहऱ्यामध्ये थोडासा चेंजेस वाटतात. त्यामुळे आपण हे पहिले चेक केलं पाहिजे की फेस कट कसा झाला तो. आणि त्यानंतर माझ्याकडं लॉरा मर्सीची जी पावडर आहे त्याने मी मेकअप हा फिक्स करत आहे. एकदम व्यवस्थितप्रमाणे आपण मेकअप आणि पावडर कुठलेही प्रोडक्ट्स लावताना जास्त प्रमाणात हे प्रोडक्ट्स यूज न करता थोड्या प्रमाणात प्रोडक्ट्स आपण यूज केले पाहिजे. खूपच असं नाही की आपण खूप प्रोडक्ट्स लावले आणि खूप स्किन छान होती असं काही नाही. आपण थोड्या प्रमाणात प्रोडक्ट लावून खूप सुंदर असा मेकअपचा लूक आपण देऊ शकतो. आणि मी एकदम व्यवस्थितप्रमाणे फेस कट वगैरे करून घेतलेला आहे आणि बघा खूप सुंदर हा त्यांचा लूक झालेला आहे. आणि आता यानंतर बाकीचं जे आहे तर ते मी तुम्हाला सांगते की मेकअप व्यवस्थित कसा टिकवायचा पूर्णपणे दिवसभर, किंवा समजा एक मेकअप केला आणि एका वेळेस आपल्याला बेस हा व्यवस्थित आहे, मग आपल्याला पूर्णपणे बेस चेंज करायची काही गरज नाही आहे. तर तो कसा करायचा मी तर तुम्हाला सांगेलच. तर आता मी आयब्रो डिफाईन करून घेते. माझ्याकडं मीडियम टोन आहे डार्क ब्राऊन शेड, तर याने मी आयब्रो डिफाईन करून घेतलेले आहे. आणि जो त्यांचा घागऱ्याचा कलर आहे त्यानुसार मी एकदम लाईट हे आय शॅडो करणार आहे. खूप डार्क असे मी आय शॅडो करणार नाही, कारण दिवसाचं फंक्शन आहे आणि खूप डार्क आय शॅडो केले तर थोडंसं मग त्यांनी अगोदरच सांगितले की मला आय शॅडो हे खूपच लाईट पाहिजे. त्यामुळे मी एकदम लाईट असे
2 शेडचे आय शॅडो मी करणार आहे. एक थोडासा येलो आणि थोडासा ग्रीनिश शेड मी आय शॅडोत मिक्स करणार आहे. असे दोन शेडचे मी आय शॅडो करणार आहे. ते पण खूप कमी प्रमाणात आय शॅडो मी लावणार आहे त्यांना, म्हणजे खूप असे कॉडी दिसले नाही पाहिजे असं त्यांनी मला अगोदरच सांगितलं होते. आणि ऑलमोस्ट हा माझा मेकअप झालेला आहे. आता मी त्यांना ब्लश ऑन, आणि त्यांनी अगोदरच सांगितलं मला ब्लश ऑन पण खूप कमी पाहिजे, त्यामुळे मी ब्लश ऑन पण खूप कमी त्यांना यूज केलेला आहे. बघा, ब्लश ऑन पण खूप नको, तरी पण खूपच सुंदर हा मेकअप झालेला आहे आणि त्यांना तर खूपच आवडलेला आहे मेकअप. आणि तुम्ही पाहू शकता आता मी हायलायटर हे लावलेलं आहे. ज्यावेळेस आपण पूर्णपणे मेकअप होतो, हायलायटर वगैरे लावतो, त्यावेळेस आपल्याला मेकअपचं लूक येतं. तोपर्यंत आपण मेकअप कसा करतो हे काही आपल्याला एवढं समजत नाही, जोपर्यंत हायलायटर किंवा लिपस्टिक वगैरे लावत नाही. आणि मी एक छोटीशी ग्रीन कलरची टिकली पण लावणार आहे. ॲक्च्युली काय झालं, माझी टिकलीच घरी राहिली ग्रीन कलरची, तर मी काय केलं, माझ्याकडे ग्रीन कलरचं जे आय शॅडो पॅलेटमध्ये आय शॅडो होतं त्याचा माझ्या स्टुडंटने ग्रीन कलर हा बनवलेला आहे. आणि तुम्ही पाहू शकता खूपच सुंदर त्यांची टिकली झालेली आहे ग्रीन कलरची. ज्यावेळेस मी हेअरस्टाईल केलेली आहे, करायची ठरवली, तर त्यांना मी विचारलं का हेअरस्टाईल तुम्हाला कशी पाहिजे, तर त्यांची जी ज्वेलरी त्यांनी मला दाखवली तर ती अप्रतिम ज्वेलरी आहे. कवड्यांची ज्वेलरी होती ती. हळदीचं फंक्शन वगैरे झालेलं आहे तुम्ही पाहू शकता. आणि खूपच हळदी माझ्या ब्राईडला लावलेली होती. आणि ॲक्च्युली मला अगोदरच त्यांनी सांगितले की मेकअपला ताई तुम्ही खूप टाईम करू नका, कारण आमच्याकडे विधीला खूप वेळ नाही आहे, तर त्याच्यासाठी मी पूर्णपणे मेकअप हा रिमूव्ह केलेला नाही. ज्या ठिकाणी हळदी लागलेली होती आणि ज्या ठिकाणी मला चेंजेस करायचे ते मी क्लीन करून घेतलेलं आहे. बघा, आणि हळदी मी क्लिन्झिंग मिल्क लावून किंवा मग टोनर वगैरे लावून थोडीशी हळद काढलेली आहे. बघा, त्यानंतर मी शेफ्रिलच्या पॅलेटमधला डार्क कलर हा फर्स्ट टाईम हा मी लावलेला आहे, जेणेकरून जे हळदीचा येलो कलर आहे तो आपल्या स्किनवर जास्त दिसू नये, त्यासाठी मी तो शेफ्रिलच्या पॅलेटमधला डार्क कलर हा यूज केलेला आहे या ठिकाणी. आणि त्यानंतर जे टाटचं कन्सिलर होतं माझ्याकडे डार्क कलरचं ते मी यूज केलेलं आहे. आणि जे आपल्याकडं जे आपण जे फाउंडेशन त्यांना मिक्सिंग केलेलं आहे ते फाउंडेशन मी यूज केलेलं आहे. आणि याप्रमाणे मी पूर्णपणे स्किन कवर करून घेतलेली आहे. आणि आय शॅडोही चेंज करायचे आहे मला. आणि पूर्णपणे आपण चेंज करतो त्यावेळेस पुन्हा आपल्याला हा फेस कट करावा लागतो, कारण आपण ज्यावेळेस ते फाउंडेशन वगैरे लावतो तर जे आपण फेस कट केलेला असतो तर ते पूर्णपणे तर त्यात मिक्स होऊन जातं. मग त्यासाठी आपल्याला परत फेस कट वगैरे करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित प्रकारे पूर्णपणे मेकअप हा आपल्याला सेट करून द्यायचा आहे. पूर्णपणे आपल्याला लिपस्टिक तर हमेशा बदलावी लागते, त्यामुळे लिपस्टिकचा हा विचार करताना आय शॅडो आणि लिपस्टिक हे आपण प्रॉपर बदलले पाहिजे ज्यावेळेस आपल्याला मेकअप चेंजेस करायचे आहेत त्यावेळेस. आणि याप्रमाणे मी सगळं संपूर्ण व्यवस्थित मेकअप रिमूव्ह करून घेतलेला आहे. आणि आता मी विधीसाठी मेकअप हा करत आहे. आता आमचं सेकंड लुक हे विधीचं आहे आणि मला नऊवारी ड्रेप करायची म्हणजे ॲक्च्युली माझ्याकडे जी नऊवारी आहे ती आता फर्स्ट टाईमला विधीला 6 वारीची नऊवारी करणार आहे. ब्लाऊज वर्क केलेलं आहे ते तर खूपच अप्रतिम आहे. आणि जे ब्लाऊज केलेलं आहे तर ते दोन्ही साड्यावरती वेअर करणार आहे आम्ही. ॲक्च्युली जे वेडिंगसाठी जी नऊवारी आम्ही स्टिच केलेलं आहे त्यावर ते ब्लाऊज, आणि आता फर्स्ट टाईमला ते खूपच सुंदर ते ब्लाऊज बनलेलं आहे. ॲक्च्युली खूपच हेवी ब्लाऊज आहे ते आणि व्यवस्थितप्रमाणे. आणि हा माझा झालेला आहे फायनल लुक, तर तुम्ही पाहू शकता खूप सुंदर झाले. आणि हा माझा वेडिंगचा लूक आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि थँक्यू.